मंडळी 124 वर्षांची मतदार महिला हे ऐकून तुम्हाला देखील धक्का बसला असेल, पण हा किस्सा बिहारमधील आहे. पण हा किस्सा बिहारमध्येच मर्यादित नाही राहिला, तर हा किस्सा दिल्लीपर्यंत देखील पोहोचला आहे. काय आहे बिहारमधील या घटनेमागचं सत्य, चला पाहूया. नमस्कार, मी अभिषेक आणि तुम्ही पाहताय विषय दुनियादारीचा. बिहारमध्ये मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया सुरू होती. मतदार यादी अपडेट करताना काही ठिकाणी विचित्र चुका समोर आल्या. मोठी चूक म्हणजे सिवान जिल्ह्यातील अर्जानीपूर गावातील मिंता देवींचं 124 वर्षांचं दाखवलेलं वय. मिंता देवी यांचं नाव पहिल्यांदाच मतदार यादीत आलं, पण त्यांच्या वयाचा उल्लेख तब्बल 124 वर्षांचा असा करण्यात आला. खऱ्या अर्थानं त्यांचं वय 35 वर्ष असं आहे. त्यांच्या ओळखपत्रावर व आधार कार्डवर जन्मतारीख 15 जुलै 1900 अशी नोंदवली आहे. त्यामुळे त्यांचं वय 124 वर्ष असं नोंदवलं गेलं. यामध्ये गोंधळाचं कारण म्हणजे जन्मतारीख जास्त नोंदवल्याने वय आपोआप जास्त दाखवलं गेलं. आधार कार्डात किंवा इतर कागदपत्रात झालेल्या चुकीमुळे मतदार यादीत देखील चुकीचं वय गेलं. निवडणूक अधिकाऱ्यांनी हा मुद्दा लक्षात घेतल्यानंतर प्रकरण चर्चेत आणलं. आता हे प्रकरण दिल्लीपर्यंत देखील पोहोचलं आहे. हा विषय सोशल मीडियावर आणि न्यूज मीडियाद्वारे व्हायरल झाला आहे. इतकंच नाही तर दिल्लीच्या काही राजकीय वर्तुळातही 124 वर्षाच्या मतदारावर चर्चा झाली. यामधून लोकांमध्ये असा प्रश्न निर्माण झाला, हे सिस्टीम मधील तांत्रिक चूक आहे का, की अजूनही डेटा अपडेटमध्ये गंभीर त्रुटी आहेत. यावरती स्वतः मिंता देवी म्हणाल्या की ते अजूनही तरुण आहेत, फक्त कागदपत्रात चुकीमुळे वय एवढं जास्त दाखवलं गेलं. त्यांनी सांगितलं त्यांचा खरा जन्म 1989 ते 90च्या आसपास झाला आहे. ही घटना फक्त गंमत नाही तर गोष्ट आहे, कारण सरकारी कागदपत्रातील चुका पुढे अनेक अडचणी निर्माण करू शकतात. लोकांनी आपली कागदपत्र वेळोवेळी तपासून घ्यायला हवीत. निवडणूक आयोगाने अशा चुका टाळण्यासाठी मजबूत पडताळणी यंत्रणा वापरायला हवी. मंडळी, यावरती तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.